आता आपल्याला 6वी कृती बघायची आहे, ती म्हणजे आंतरजाल व्यसनाची समस्या. या विषयावर आपल्याला 7 ते 10 मिनिटाचे पथनाट्य तयार करायचे. त्याचा शेवट एखाद्या आशादायक संदेशाने करायचा आहे. तुमच्या महाविद्यालयाच्या आवारामध्ये हे पथनाट्य सादर करा आणि मग योग्य ती परवानगी मिळवून ते तुमच्या घराजवळील परिसरात सादर करा. किंवा हे जे पथनाट्य आहे ते पथनाट्य तुम्ही 26 जानेवारी या दिवशी सुद्धा सादर करू शकता. तर अशा पद्धतीने आपण या परिणामांचा विचार केलेला आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे व्यसनाधीनतेवरील उपाय. मनुष्य जो असतो तो व्यसनाधीनतेकडे वळतो. त्याचे विपरीत किंवा वाईट परिणाम सुद्धा घडून येत असतात आणि यावर काही उपाययोजना करणे गरजेचे असते. त्यामध्ये पहिला उपाय आपल्याला सांगता येतो, सुचविता येतो, तो म्हणजे जागृती निर्माण करणे. समाजामध्ये जर समजा व्यसनाधीनतेच्या विरोधामध्ये जागृती निर्माण केली, लोकांना जाणीव करून जर दिली, तर त्यामुळे व्यसनाधीनतेचं प्रमाण कमी होऊ शकतं. व्यसनाधीनतेची समस्या आणि त्याचे दुष्परिणाम याविषयी जागृती निर्माण करणे गरजेचं असतं. लोकांना त्याचं विपरीत परिणाम समजून सांगितले, वाईट परिणाम कसे होतात हे जर समजून सांगितले, तर त्यामुळे काय होईल की आपोआपच लोकांमध्ये जागृती निर्माण होईल. हा एक महत्त्वाचा उपाय आहे. कारण अनेक लोकांना व्यसनाधीनता म्हणजे काय किंवा आपण व्यसनाधीन झालो आहो का हे त्यांना कळतच नाही. आपल्यातील व्यसनाधीनता कशी ओळखायची हे त्यांना माहीतच राहत नाही. या संबंधामध्ये शैक्षणिक कार्यक्रम आणि शिबिरे यांच्या माध्यमातून जनजागृती जर केली तर लोकांना याविषयीची माहिती मिळेल आणि मग त्याला वाटायला लागेल की आपणही या समस्येमध्ये मोडत आहोत. आपल्यालाही या समस्येची लागण झालेली आहे आणि हळूहळू व्यक्ती काय करेल की या समस्येच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर दुसरा एक उपाय आपल्याला सुचविता येतो, तो म्हणजे समुपदेशन. व्यसनाधीनतेचा उपाय म्हणून समुपदेशन हे अतिशय महत्त्वाचं ठरतं. या विषयाशी संबंधित नसलेले लोक किंवा अप्रशिक्षित व्यावसायिक यांच्या प्रयत्नांना मर्यादा असतात. त्यामुळे व्यसनाधीनतेच्या समस्येसाठी प्रशिक्षित समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक असते. जर मानसोपचार तज्ज्ञाच्या माध्यमातून समुपदेशन जर केलं तर या व्यसनापासून आपण मुक्ती मिळवू शकतो. त्यानंतर तिसरं एक आपल्याला सांगता येतं ते म्हणजे व्यसनमुक्ती केंद्र निर्माण करणे. व्यसनाधीन जे लोक असतात त्या लोकांना मदत करण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रची स्थापना केली पाहिजे. त्या माध्यमातून त्यांच्यावर ट्रीटमेंट केली पाहिजे, उपचार केले पाहिजे. तिथे व्यसनमुक्ती कार्यक्रमांच्या आधारे व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्तीसाठी मदत केली जात असते. याविषयीचं मार्गदर्शन लोकांना केलं पाहिजे. त्यानंतर चौथा एक उपाय आपल्याला सांगता येतो, तो म्हणजे कायदे. जर कायद्याची निर्मिती केली आणि कायद्यासोबतच जर अंमलबजावणी जर कडकरित्या जर केली तर व्यसनाधीनता कमी होऊ शकते. व्यसनाधीनतेच्या समस्येसाठी कायदेशीर तरतुदी महत्त्वाच्या असतात आणि आवश्यक आहे. विशेषतः ड्रगची जर समजा चोरटी विक्री करणारे असेल, सामाजिक माध्यमांवर समाजविघातक संदेश पाठविणारे जर असतील, यासारख्या जीवांशी खेळ करणारी कृत्ये जे करणारे लोक असतात, या लोकांवर वचक ठेवण्यासाठी कायदेशीर तरतुदीचा उपयोग महत्त्वाचा असतो.
यामुळे ही समस्या पूर्णपणे संपणार नसली तरी मात्र त्यावर प्रतिबंध लावता येतो. आणि प्रतिबंध लावण्यासाठी हा कायदा अतिशय महत्त्वाचा असतो. सोबतच पाचवा एक उपाय आपल्याला सांगता येतो, स्पष्ट करता येतो, तो म्हणजे प्रसार माध्यम. प्रसार माध्यमांची भूमिका ही महत्त्वाची असते. प्रसार माध्यमांच्या भूमिकेमुळे काय होईल की समाजामध्ये निर्माण झालेली व्यसनाधीनता कमी होईल किंवा या समस्येचं निराकरण करता येईल. प्रसार माध्यमे हे व्यसनाधीनतेबाबत जनजागृती करण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. आंतरजालाची समस्या किंवा इंटरनेटची समस्या असेल, यावर नेहमी विचारले जाणारे जे प्रश्न असतात, FAQs, फॅक्स, मदत गट, हेल्पलाईन यासारखी संकेतस्थळे उपलब्ध आहेत. त्यांच्यामार्फत जनजागृती करता येईल आणि या व्यसनाधीनतेच्या दूर होता येईल. त्यानंतर पुन्हा एक 6वी उपाययोजना आपल्याला करता येते, ती म्हणजे स्वयंसेवी संस्था. अनेक सरकारी आणि बिगर सरकारी संस्था असतात. या संस्थांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती कार्यक्रम राबविला जात असतो, व्यसनमुक्तीचं कार्य केलं जात असतं. या संस्था व्यसनमुक्तीचं काम करत असतात. जसं वन इंडिया वन पीपल ही एक संस्था असेल, अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस AA ही संस्था असेल किंवा नार्कोटिक्स ॲनॉनिमस NA, अशा प्रकारच्या ज्या स्वयंसेवी संस्था आहेत, या संस्था निर्माण झाल्या पाहिजे आणि या संस्थांच्या माध्यमातून व्यसनाची समस्या आपण घालवू शकतो, व्यसनाची समस्या कमी करू शकतो. त्यानंतर पुन्हा 7वा एक उपाय सांगितला तो म्हणजे गट कार्यक्रम. जर आपण गट कार्यक्रम समजा निर्माण केले किंवा समजा आयोजित केले, कोणतीही समजा कृती ज्यामध्ये सामूहिक सहभागाची गरज असते, असे छंद वर्ग, क्रीडा आणि खेळ, यामुळे एकाकी पडणाऱ्या लोकांमध्ये सकारात्मकता निर्माण होत असते, सकारात्मकता वाढण्यास मदत होत असते. आणि म्हणून गट कार्यक्रम केले गेले पाहिजे, गट कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं पाहिजे. आणि यातून मग काय होईल की या व्यसनाधीन व्यक्तींना त्यामध्ये इन्व्हॉल्व केलं, त्यामध्ये समाविष्ट केलं तर ते हळूहळू प्रवाहामध्ये, सर्वसामान्य लोकांच्या प्रवाहामध्ये येऊ शकतात आणि त्यांची जी व्यसनाधीनता असते ही कमी होऊ शकते. तर अशा प्रकारे आपल्याला या उपाययोजना आपल्याला सांगता येतात. आता आपली प्रगती थोडीशी तपासायची आहे, त्यामध्ये आपण काही 3 मुद्दे बघू. पहिला मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे तुमच्या एखाद्या मित्राला व्यसनाधीनतेची समस्या असेल तर त्याला मदत करण्यासाठी तुम्ही काय करू शकाल हे सांगा. दुसरी आपल्याला बघायचं आहे, तुमच्या शाळेत भ्रमध्वनी व्यसनाधीनतेवर उपायांच्या स्वरूपातील 2 सहशालेय कृती सुचवा. आणि तिसरं आहे, आंतरजाल व्यसनाधीनतेचे 3 नकारात्मक परिणाम सांगा. आपण काय शिकलो, कितपत आपण घेतलेलं आहे, हे तुम्हाला या 3 मुद्द्यांच्या स्पष्टीकरणातून समजेल. तर अशा प्रकारे काही गोष्टी तुमच्या माहितीसाठी सुद्धा आवश्यक असतात. त्यामध्ये 7वी कृती आपल्याला बघायची आहे, ती म्हणजे विद्यार्थ्यांसाठी 10 अशा कृतींची यादी करा ज्या त्यांना फावल्या वेळात करता येईल. तुमच्या वर्गमित्रांना प्रत्येक आठवड्यात 1 याप्रमाणे करायला आवडतील अशा 10 कृतींची नोंद करा. तुमची निरीक्षणे नोंदवून त्याचा एक तक्ता तयार करा आणि तो वर्गामध्ये दाखवा. बघा, तुमच्या पुस्तकामध्ये ही कृती आहे, ती कृती तुम्हाला करायची आहे. त्या कृतीच्या बाबतीमध्ये तुम्हाला बघायचं आहे
त्यानंतर एक शेवटचा भाग आपल्याला बघायचा आहे, तुमच्या माहितीसाठी हा भाग महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील काही व्यसनमुक्त करणारे केंद्र आहेत. या केंद्रांची माहिती आपल्याला असायला पाहिजे. आपले मित्र असेल, आपले जवळीक असेल, त्यांना या माध्यमातून आपण त्यांचं निराकरण करू शकतो. पहिलं आहे जीवनज्योत व्यसनमुक्ती केंद्र नागपूर. हे केंद्र नागपूरला आहे. दुसरं आहे मोक्ष व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र नाशिक. नाशिकला सुद्धा व्यसनमुक्ती केंद्र आहे. आसरा हॉस्पिटल आहे. यामध्ये मानसोपचार जे तज्ज्ञ आहेत ते तज्ज्ञ आपल्यावर उपचार करतात. मानसोपचार केंद्र आणि व्यसनमुक्ती केंद्र अहमदनगरला आहे. या ठिकाणी जाऊन सुद्धा आपण जे व्यसनाधीन व्यक्ती आहेत त्यांच्यावर उपचार करू शकतो, उपाययोजना करू शकतो. त्यानंतर चौथं आपल्याला सांगता येतं ते म्हणजे नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्र कोल्हापूर. या ठिकाणी सुद्धा व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात असतात. आणि मुंबईला सेवाधन फाउंडेशन आहे. या सेवाधन फाउंडेशनमध्ये सुद्धा व्यसनमुक्ती केंद्र चालवलं जात असतं. आणि महाराष्ट्रामध्ये असणारे किंवा इतर ठिकाणी असणारे जे काही व्यसनी व्यक्ती असतात त्यांना उपचारात्मक दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यात येतं. त्यानंतर सहावं आहे मुक्तांगण पुनर्वसन केंद्र पुणे. पुण्याला मुक्तांगण पुनर्वसन केंद्र आहे. या ठिकाणी जाऊन सुद्धा आपण व्यसनमुक्ती करून घेऊ शकतो किंवा इतरांना आपण त्या ठिकाणी नेऊन त्यांच्यातील व्यसनाधीनता कमी करता येते. तर अशा प्रकारे आपण या तासिकेबरोबरच आपलं जे प्रकरण आहे ते प्रकरण संपवलेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, आतापर्यंत आपण या प्रकरणामध्ये व्यसनांच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी माहिती आहे ती माहिती आपण पाहिली. आता आपण या प्रकरणाच्या शेवटच्या भागाचा विचार करत आहोत, तो म्हणजे सारांश. आपण या प्रकरणामध्ये काय शिकलो आहोत, काय काय गोष्टी आपण अभ्यासल्या आहे, कोणकोणत्या गोष्टींवर आपण चर्चा केलेली आहे, कोणत्या गोष्टींवर आपण सविस्तर माहिती बघितली आहे, या बाबतीमध्ये सारांश रूपाने एक भाग आपल्याला बघायचा आहे. आता हा जर भाग जर पाहिला तर आपल्याला असं म्हणता येतं की सामाजिक समस्या हा बहुसंख्य लोकांवर परिणाम करणारा चिंतेचा विषय आहे. त्याचे स्वरूप वैयक्तिक समस्यांपेक्षा वेगळे असते. याचा अर्थ असा की ज्या सामाजिक समस्या असतात या समस्यांचा परिणाम जास्तीत जास्त लोकांवर, संपूर्ण समाजावर होताना दिसून येतो. आणि त्यामुळे काय होतं की या समस्यांचा परिणाम लोकांवर होत असल्यामुळे चिंतेचा विषय या समस्या बनत असतात. ह्या सामाजिक समस्या ह्या वैयक्तिक समस्यापेक्षा वेगळ्या असतात. कारण वैयक्तिक समस्या ह्या एका व्यक्तीवर परिणाम करत असतात, परंतु सामाजिक समस्या मात्र संपूर्ण समाजावर परिणाम करत असतात. याविषयी आपण चर्चा केलेली आहे. त्यानंतर वृद्धत्व ही एक जागतिक समस्या आहे. जे म्हातारपण आहे ते म्हातारपण एक जागतिक समस्या आहे. आणि ती जी समस्या आहे ती अपरिहार्य अशी समस्या आहे आणि सतत चालू राहणारी प्रक्रिया आहे. कारण आपण सुद्धा वृद्ध होणार आहोत, आपण सुद्धा म्हातारे होणार आहोत. आणि प्रत्येक व्यक्ती म्हातारा होत असल्यामुळे वृद्धांची समस्या समाजामध्ये चालू राहत असते. सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याचं दिसून येतं. वृद्धत्वाची समस्या ही आरोग्य, एकाकीपणा, छळ, आर्थिक असुरक्षितता, सहानुभूतीचा अभाव, शोषण इत्यादीशी संबंधित असतो. जे वृद्धत्वाची जी समस्या आहे ही समस्या वेगवेगळ्या घटकांशी संबंधित असल्याचं पाहायला मिळतं.
प्रत्येक व्यक्ती वृद्ध झाल्यानंतर त्याच्यामध्ये एकाकीपणा येत असतो, आर्थिक असुरक्षितता त्याच्यामध्ये निर्माण होत असते, त्याचं शोषण होत असतं, त्याला सहानुभूतीचा जो अभाव आहे तो अभाव निर्माण होताना दिसून येतो. अशा वेगवेगळ्या समस्या या वृद्धत्वाच्या समस्येशी निगडीत असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर वृद्धत्वाबद्दल किंवा वृद्धांबद्दल संवेदनशीलता निर्माण होण्यासाठी, त्यांच्या गरजा जाणून घेण्यासाठी, आरोग्याच्या सोयी, विमा, निवारा या गोष्टी मिळवून देण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्न करणे गरजेचं असतं. जर वृद्धत्वाची समस्या किंवा म्हाताऱ्या व्यक्तींची जी समस्या आहे ती जर निराकरण जर करायची असेल, ती जर सोडवायची असेल, तर त्यासाठी त्यांना कुठेतरी आपण सहारा केला पाहिजे. त्यांच्या आरोग्याच्या ज्या सोयी आहेत त्या उपलब्ध करून दिल्या पाहिजे. त्यांचा जो विमा आहे तो विमा त्यांचा काढता आला पाहिजे. त्यांना राहण्याच्या सोयी ज्या असतात त्या सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. निवाऱ्याच्या सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. या गोष्टी सर्वांनी एकत्रितपणे त्यांना पुरविल्या पाहिजे. हे जर प्रयत्न आपण जर केले तर त्यामुळे काय होतं की वृद्धत्वाची जी समस्या आहे ही समस्या कमी होऊ शकते किंवा वृद्धत्वाच्या समस्येवर मात करता येत असते. भारतीय समाजामध्ये बेरोजगारी ही वाढती समस्या आहे. अपुरी कौशल्य, व्यवस्थेतील अपुरेपणा, कामाच्या वेळा, बदलती अर्थव्यवस्था, मागणी व पुरवठा यातील तफावत, यातील जो फरक आहे तो आणि हंगामी बेरोजगारी यासारख्या गोष्टी यासाठी कारणीभूत आहे. या भारतीय समाज आहे, या भारतीय समाजामध्ये बेरोजगारीची समस्या आपण अभ्यासलेली आहे. ती कशी असते, त्याचे जे काही परिणाम आहेत ते परिणाम कोणकोणते आहेत याचाही आपण अभ्यास केलेला आहे. आणि त्यामुळे काय होतं की या बेरोजगारीमुळे, बेकारीमुळे समाजामध्ये विविध समस्यांना चालना मिळते. समाजामध्ये अपुरी कौशल्य असल्यामुळे किंवा व्यवस्थेचा अपुरेपणा असल्यामुळे समाजामध्ये बेरोजगारी निर्माण होत असते, बेकारी निर्माण होत असते. कामाच्या ज्या वेळा असतात किंवा बदलती अर्थव्यवस्था असते यामुळे सुद्धा बेरोजगारी ही आपल्याला समाजात पाहायला मिळते. त्याचप्रमाणे वस्तूंच्या बाबत असणारी जी मागणी आहे आणि पुरवठा आहे यामध्ये असंतुलन निर्माण होत असतो आणि यातून मग उत्पादनावर त्याचा परिणाम होत असतो, बेरोजगारीवर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. हंगामी बेरोजगारी यासारख्या गोष्टी यासाठी कारणीभूत आपल्याला पाहायला मिळतात. हंगामी बेकारी म्हणजे काय, तर काही वेळ काम मिळणे आणि काही काळ बेरोजगार राहणे याला अर्धबेकारी असं म्हटलं जातं. परंतु जी बेकारी हंगाम संपल्यानंतर सुरू होऊन जाते, फक्त व्यक्तीला हंगामापुरतं काम मिळतं आणि हंगाम संपला की मग त्याला बेकार राहावं लागतं, याला हंगामी बेकारी असं म्हटलं जात असतं. अशा प्रकारे ह्या ज्या बेरोजगारीच्या ज्या समस्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत किंवा त्यासुद्धा आपण या प्रकरणामध्ये अभ्यासलेल्या आहे. शिक्षण व्यवस्थेमध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे आणि त्या माध्यमातून काय झालेलं आहे की जे काही शिक्षण आहे ते शिक्षण चार भिंतीच्या आत देण्यात येत असतं. प्रात्यक्षिक शिक्षण किंवा प्रशिक्षण जे आहे ते दिलं जात नाही आणि म्हणून मूल्यगामी बदल घडवून आणण्याची यामध्ये आवश्यकता आहे. शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल घडवून आणण्याची आवश्यकता आहे. या शिक्षणामध्ये व्यवसायाभिमुख शिक्षणाला सुरुवात करणे गरजेचं आहे. औद्योगिक शिक्षण विद्यार्थ्यांना देणे गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून जर समजा अशा पद्धतीचं शिक्षण जर दिलं तर त्यामुळे काय होईल की देशामध्ये असणारी किंवा समाजामध्ये असणारी जी बेरोजगारी आहे ती आपण कमी करू शकतो. विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित असं शिक्षण दिलं गेलं पाहिजे. जर कौशल्य आधारित जर समजा शिक्षण जर दिलं तर त्यामुळे काय होईल की त्यांच्या कौशल्याचं, त्यांची जे स्किल असतात त्या स्किलचं डेव्हलपमेंट करता येईल, कौशल्याचा विकास करता येईल आणि त्या कौशल्याच्या माध्यमातून ते स्वतःचा रोजगारसुद्धा निर्माण करतील. मग बेरोजगारी कमी होईल. त्यानंतर आपण शेतकरी आत्महत्येचा विचार केला. शेतकरी आत्महत्येचा
विचार करत असताना हा जो विषय आहे तो विषय अतिशय चिंतेचा विषय म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलो. या समस्येला कारणीभूत गोष्टींमध्ये आपण पर्यावरणीय ऱ्हास, जागतिकीकरणाचा परिणाम, कर्जबाजारीपणा, दुर्लक्षितपणा या ज्या गोष्टी आपण पाहिल्या. सोबतच जमिनीचे असमान वाटप याचाही समावेश आपण असल्याचं पाहिलेलं आहे. जे शेतकरी आत्महत्या करत असतो, शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होत असतो, यासाठी वेगवेगळे जे काही कारण आहेत ते कारण याचा विचार आपण केलेला पाहायला मिळतो किंवा आपण विचार केलेला आपल्याला दिसून येत असतो. वेगवेगळ्या प्रकारची कारणे आपण पाहिलेली आहे. शेतकऱ्यांचं जे शोषण आहे ते शोषण अडत्यांच्या माध्यमातून केलं जातं, दलालांच्या माध्यमातून केलं जात असतं आणि त्यामुळे काय होतं की शेतकऱ्यांचं नुकसान होतं. अडते किंवा दलालांना जर समजा बाजूला केलं किंवा अडते आणि दलाल जर समजा राहिले नाही, शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये असणारे जे अडते आणि दलाल आहेत त्या दलालांना दूर जर केलं तर काय होईल की शेतकरी आत्महत्या हा जो प्रश्न आहे, ही जी समस्या आहे ती समस्या कमी होईल. शेतकऱ्यांना पीक विमा देणं गरजेचं आहे. जलसंधारण व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. जलव्यवस्थापन सुद्धा करणे गरजेचं आहे. शेतकऱ्यांचं समुपदेशन करणे गरजेचं आहे. कृषी पर्यटन या प्रयत्नांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या आटोक्यात आणता येते. याही भागावर आपण काय केलेलं आहे, या प्रकरणामध्ये विचार केलेला आहे. हे जे प्रकरण आहे ते प्रकरण समजून प्रकरणामध्ये या गोष्टी आपण अभ्यासल्या. त्यानंतरची एक समस्या आपण पाहिली ती म्हणजे कौटुंबिक हिंसाचार, कौटुंबिक हिंसा. आता कौटुंबिक हिंसा म्हणजे कुटुंबामध्ये किंवा घरामध्ये होणारी हिंसा होय. यामध्ये स्त्रिया असेल, लहान मुलं असेल, पुरुष असेल, तृतीयपंथी लोक असेल, ज्याला किन्नर आपण म्हणतो, ते जे लोक आहेत ते लोक, काही तरुण आणि वृद्ध हे लोक या हिंसेला बळी पडत असतात, ते बळी ठरत असतात. कौटुंबिक हिंसाचाराच्या कारणांमध्ये पुरुषप्रधान व्यवस्था, विषमलैंगिकता, असमानता, असुरक्षितता, बिघडलेले नातेसंबंध याचा समावेश होतो. आपण जे कौटुंबिक हिंसाचाराची कारणं पाहिली त्यामध्ये आपण अनेक कारणांचा विचार केला. त्यामध्ये आपल्याला दिसून आलं की समाजामध्ये, भारतीय समाजामध्ये पुरुषप्रधान व्यवस्था आहे, संस्कृती आहे. विषम लैंगिकतेच्या बाबतीमध्ये ही समस्या दिसून येते. असमानता आपल्याला पाहायला मिळते. समाजामध्ये असुरक्षितता निर्माण झालेली दिसून येते. जे नातेसंबंध असतात त्या नातेसंबंधांमध्ये बिघाड आलेला असतो आणि यामुळे मग काय होतं की कौटुंबिक हिंसाचारासारख्या घटना घडून येत असतात. हे आपण पाहिलेलं आहे. कौटुंबिक हिंसेवरील उपायांमध्ये सुद्धा काही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. त्या म्हणजे तत्संबंधी जागृती निर्माण करणे. जर कौटुंबिक हिंसा जर आपल्या देशातून, आपल्या समाजामधून जर निस्तारित करायची असेल, काढायची असेल, त्यावर उपाययोजना जर करायची असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे? कौटुंबिक हिंसाचाराच्या बाबतीमध्ये समाजामध्ये जागृती निर्माण केली गेली पाहिजे. दुर्बलांचे सबलीकरण केलं पाहिजे. शिक्षण आणि प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. प्रसार माध्यमांची जी भूमिका आहे ती भूमिका सुद्धा महत्त्वाची ठरते. या प्रसार माध्यमांनी योग्य भूमिका घेतली गेली पाहिजे. त्यांनी जर योग्य भूमिका घेतली तर त्यामुळे काय होईल की प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जागृती करता येईल. त्यानंतर पुन्हा एक मादक पदार्थाच्या व्यसनाची समस्या आपण पाहिली. अंमली पदार्थाच्या व्यसनाची समस्या आपण पाहिली. तसंच आंतरजाल, ज्याला इंटरनेटचं व्यसन असं म्हटलं जात असतं, किंवा भ्रमणध्वनीचं व्यसन सुद्धा आपण पाहिलेलं आहे. या समस्येच्या बाबतीत आपण विचार केलेला आहे. व्यसनाधीनतेचे वेगवेगळे प्रकार आपण पाहिलेले आहे. म्हणजे मादक द्रव्याचं सेवन, अंमली पदार्थाचं सेवन, आंतरजालाची समस्या, भ्रमणध्वनीचं व्यसन, हे वेगवेगळे प्रकार आपण या प्रकरणामध्ये अभ्यासलेले आहे.
आणि त्याबरोबरच वेगवेगळी कारणं सुद्धा आपण पाहिलेली आहे. या कारणामध्ये वैयक्तिक कारण आपल्याला पाहायला मिळालं, पुरुष प्रधान संस्कृती ही पाहायला मिळाली, असंतुष्टता ते पाहायला मिळालं, सामाजिक नियमानुसार न वागणे, समवयस्क गटाचा दबाव इत्यादी कारणांमुळे व्यसनाधीनता समाजामध्ये वाढते. आणि यातून मग समाजामध्ये व्यसनाधीनतेकडे जो कल असतो तो कल वाढताना दिसून येतो. त्याचबरोबर व्यसनाधीनतेचे काही उपाय सुद्धा आपण या प्रकरणामध्ये चॅप्टरमध्ये अभ्यासलेले आहे. जर या व्यसनाधीनतेवर उपाययोजना जर करायची असेल तर जनजागृती करणे गरजेचं आहे हे आपण पाहिलं. शैक्षणिक भूमिका महत्त्वाची आपण पाहिलेली आहे. ज्या पद्धतीने आपण शैक्षणिक दृष्टिकोनातून जर समजा या समस्या व्यसनाच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांना जर समजून सांगितलं तर त्यामुळे काय विद्यार्थी दशेमध्ये त्यांना व्यसनाचे जे परिणाम आहेत ते परिणाम दोष जे आहेत हे माहिती होईल. प्रसार माध्यमांनी जर समजा योग्य भूमिका जर बजावली तर त्यामुळे व्यसनाधीनतेचं प्रमाण कमी होऊ शकते. सोबतच कायदेशीर तरतुदीचा सुद्धा विचार केलेला आहे. कायदेशीर तरतुदी जर समजा कडक जर झाली, अंमलबजावणी जर कायद्याची जर झाली तर त्यामुळे समाजातील जो व्यसनाधीनतेचा जो काही प्रकार आहे, ही समस्या आहे, ती समस्या निराकरण होऊ शकते. आणि त्यासाठी स्वयंसेवी संघटना ज्या असतात, स्वयंसेवी संस्था ज्या असतात, यांची मदत कशा पद्धतीने घेता येईल या दृष्टिकोनातून आपण विचार केलेला आहे. सामाजिक समस्यांवरील सामान्य उपायांमध्ये जनजागृती, कायद्याची अंमलबजावणी, समुपदेशन, लोकांनी जागृत राहणे, व्यसनमुक्ती केंद्र, स्वयंसेवी संस्था, औपचारिक शिक्षण, सामाजिक कार्यकर्ते यांची भूमिका महत्त्वाची असते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर आपल्याला असं म्हणता येईल की जर समजा सामाजिक समस्या जर आपल्याला सोडवायच्या जर असेल, सामाजिक समस्यांवर जर उपाययोजना जर करायच्या असेल तर आपल्याला कायद्याची अंमलबजावणी ही महत्त्वाची असते. त्याचप्रमाणे समाजामध्ये निर्माण झालेल्या ज्या काही समस्या असतात त्या समस्यांची जाणीव करून देणे गरजेचं असतं. लोकांमध्ये ती जाणीव निर्माण करणे गरजेचं असतं. लोकांनी जागरूक राहिलं पाहिजे, लोकांचं समुपदेशन झालं पाहिजे की ज्यामुळे या समुपदेशनामुळे जी सामाजिक समस्या आहे ही सामाजिक समस्या लोकांना समजेल, लोकांना त्याचं ज्ञान होईल. सोबतच औपचारिक शिक्षण सुद्धा दिलं गेलेलं पाहिजे. ज्या स्वयंसेवी संस्था आहे या स्वयंसेवी संस्थांना जर समाजामध्ये असलेल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या निराकरणासाठी प्रोत्साहित केलं तर त्यामुळे सामाजिक समस्या कमी होऊ शकतील. समाजामध्ये असणारे जे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांना सुद्धा प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्याला सामाजिक समस्या आपल्याला सोडवता येईल. अशा पद्धतीने आपण या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या ज्या सामाजिक समस्या आहे या समस्या आपण पाहिल्या. सामाजिक समस्येच्या बाबतीमधली जी कारणं आहे ती कारणं आपण अभ्यासली, त्याचे जे परिणाम आहे त्या परिणामांचा अभ्यास केला आणि उपाययोजनांचा अभ्यास केला. या ठिकाणी आज हे प्रकरण आपण इथे संपवलेलं आहे. सोबतच जो अभ्यासक्रम आपल्याला 12वीचा समाजशास्त्रामध्ये दिला गेलेला आहे या समाजशास्त्राचा पहिला भाग आपण संपवला. जो सिलेबस आहे तो सिलेबस आपण संपवलेला आहे आणि या सिलेबसच्या माध्यमातून म्हणजे तुम्हाला जो पेपर येईल, जी परीक्षा तुमची घेतली जाईल त्या परीक्षेमध्ये निरनिराळे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण समजून घेतलेल्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला दिले जाईल आणि त्या माध्यमातून हा भाग आपल्याला फक्त उतार्याचा राहिला. बाकी जे सैद्धांतिक जो काही भाग आहे हा भाग आपण या ठिकाणी आज संपवलेला आहे. तर विद्यार्थी मित्र, यानंतरच्या ज्या काही व्हिडिओ तासिका येईल त्या व्हिडिओ तासिकांमध्ये तुम्हाला उतारा किंवा उताराच्या बाबतीमध्ये आपण
बघणार आहोत. सोबतच पहिल्या प्रकरणापासून तर शेवटच्या प्रकरणापर्यंत म्हणजे 6व्या प्रकरणापर्यंत आपण स्वाध्याय सोडविण्याचा विचार करणार आहोत, स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रो, आज मी इथेच थांबतो. धन्यवाद.